स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी घेणे, त्यांची जबाबदारी स्वीकारणे, धुणी, भांडी, भाजीपाला, मार्केटमध्ये जाणे, मार्केटमधून वस्तू सामान आणणे, घराचे छोटे मोठे व्यवहार पाहणे जसे की वीज बिल, दुधाचे बिल, किराणा, दवाखाने इत्यादी पाहणे. त्याचबरोबर आपले घर आणि घरातील कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे आजारपण आणि घराची स्वच्छता, साफसफाई हे सगळं कोणत्याही सुट्टीशिवाय तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण घरकाम एका गृहिणीचे काम जितके दिसते ना तितके ते सोपे नसते. ते त्याच्यापेक्षाही कितीतरी जास्त मेहनत आणि ताण ऊर्जा घेत असतं. अनेक वेळा आपण कामात इतक्या गुंतून जातो की स्वतःची काळजी घेणं विसरून जातो. आज आपण स्वतःची काळजी घ्यायला कशा पद्धतीने आपण शिकायचं आहे किंवा ती काळजी घेण्यासाठी अशा आपण 7 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेने गृहिणीने नक्कीच त्या स्वीकारल्या पाहिजेत. जी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुटुंबासाठीच, आपल्या घरासाठीच धावत असते, झटत असते. या गोष्टी छोट्या आहेत पण तुमच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि आनंदावर जबरदस्त परिणाम करतात. कारण आपली मानसिकता म्हणजेच एका गृहिणीचे मानसिक आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. तर माझ्या सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणींनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल की घर तर आपले चमकायलाच हवे, पण त्याचबरोबर आपले आरोग्यही चमकायला हवे, आरोग्यही छान राहायला हवं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल ठरला तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या गृहिणी फॅशन लाईफ या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन आणि उपयोगी गोष्टी मिस तुमच्या होऊ नये ह्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, ज्यामध्ये 7 अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक महिलेसाठी आणि गृहिणीसाठी फायद्याच्या ठरणार आहेत. तर पहा, वय 25 असो किंवा 55 असो, हे सगळ्यांसाठी सारखंच असतं. त्यामुळे हे आपल्या कुटुंबातील महिलांबरोबर शेअर नक्की करा. हा व्हिडिओसुद्धा शेअर नक्की करा. तुमचा दिवस सोपा, आनंदी आणि मजेशीर बनवण्यासाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी. चला तर मग पाहूया. नंबर 1, आपल्या दिवसाची सुरुवात फक्त कामाने नाही तर स्वतःपासूनच करा. सकाळी उठतात जर तुमचं डोकं 25 कामांमध्ये यादी करण्यात जर गुंतले, बनवायला बसले, तर समजा दिवस अजून सुरूच झाला नाही आणि थकवा आधीच आला. अनेक महिला डोळे उघडताच विचार करतात, चला बाबा आधी चहा करायचा, मग मुलांचा डबा, मग नाश्ता करायचा, मग साफसफाई करायची आहे, मग पाणी भरायचे, मग कपडे टाकायचे आहेत, मग कोणाचा फोन आला तर तो उचलायचा आहे आणि मग स्वतःसाठीच काय? बरोबर ना? मग स्वतःसाठी काय? ह्यामध्ये स्वतःसाठी काहीच नाही आहे, पण इथंच सगळ्यात मोठं रहस्य आपलं लपलेलं आहे. म्हणजेच तुमच्या दिवसाचा मूड, तुमची ऊर्जा आणि तुमचा संयम हे सगळं पहिल्या 30 मिनिटातच ठरत असतं. जर सुरुवात शांततेतच झाली तर दिवस कितीही मोठा असला तर तुम्ही हसत हसत पार करू शकता. बरोबर ना? म्हणूनच सकाळचं ते 25 ते 20 मिनटं तुमची ऊर्जा बँक आहे. ते 25 ते 20 मिनटं तुम्ही जर काढले तर तुमचा दिवस छान आणि सुंदर जाणार आहे. जसं की लोक आपला फोन चार्ज करतात तसे ते 20 ते 25 मिनटे तुम्हाला स्वतःला चार्ज करायचं असतं. त्यासाठी फक्त हलकं स्ट्रेचिंग करायचं, चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारायचे, कोमट पाणी घ्यायचं आणि 5 मिनटं डोळे बंद करून फक्त थोडंसं बसायचं आहे. आणि त्यातूनच जर वेळ मिळाला तर थोडंसं प्राणायामसुद्धा तुम्ही करू शकता. एवढंच छोटंसं काम तुमचा पूर्ण दिवस असा बदलून जाऊ शकतो किंवा बदलून जाणार आहे जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर. महिला अनेकदा म्हणतात वेळच मिळत नाही, पण मैत्रिणींनो, वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. आणि जर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काढला तर तुमचं शरीर लवकरच तुम्हाला आरोग्याच्या समस्येपासून सुटकारा देऊ शकतात. आणि जर तो वेळ तुम्ही काढलाच नाही तर तुमचं शरीर लवकरच तुम्हाला आरोग्याच्या समस्यांची आठवण करून देणार आहे. त्याच्यामुळे ही टीप पहिली नक्की फॉलो करा. दिवसाची सुरुवात तुम्ही फक्त स्वतःपासून करा. ठीक आहे? स्वतः ठीक तर पुढची कामं व्यवस्थित होणार आहेत. बरोबर? टीप नंबर 2,
प्रत्येक 2-3 तासांनी काहीतरी खा. पहा, रिकाम्या पोटी घरकाम केल्याने त्याचबरोबर थकवा तर येतोच, त्याचबरोबर सतत आपले शरीरसुद्धा आपलं थकून जात असतं आणि मानसिकतेवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. तो कसा काय? तर पहा, अनेक महिला सकाळपासून दुपारपर्यंत फक्त पाणी आणि क्वचित एखादी महिला चहावर काम करत असते. बऱ्याचदा ह्याच्यामुळे स्त्रियांना, घरातील महिलांना चहा घेण्याचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं. एकदा घराला सुरुवात होते ती संपतच नाही. आपलं भुकेलेलं पोट भुकेलेलंच राहतं. पहा, महिलांना असे वाटतं का आधी हे काम करू, मग ते काम करू, मग काहीतरी खाऊ, असे वाटते का? हो, कमेंट करून वाटत असेल तर नक्की सांगा की असे वाटते म्हणून. तर पहा, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. शरीरावर घराची पूर्ण जबाबदारी असते. आपल्या शरीरावर पूर्ण घराची जबाबदारी असते. तेच जर कमकुवत पडलं तर घराचं काय होईल याचा विचार केलाय का कधी? घरकाम हे हलकं काम नाही. ते दिसायला साधं काम आहे, पण ट्रेडमिलवर 2 तास काम करणे इतकं कॅलरीज ते घरकाम बर्न करत असतं. सकाळी सगळ्यांसाठी पराठे बनवायचे, पण स्वतःसाठी मात्र कोरडी पोळीसुद्धा बनवणं राहून जातं. आपण ह्याकडेच नक्की आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी पण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. तर हा स्वार्थीपणा नाही आहे, लक्षात घ्या, स्वार्थीपणा नाही आहे. ही पण एक आपल्या घराची जबाबदारी स्वीकारतानाचीच एक आपली स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे. ही सवय हळूहळू तुम्हाला कमकुवत आणि चिडचिडी बनवून जाते आणि थकलेली बनवते. म्हणूनच प्रत्येक 2 तासांनी काहीतरी खात राहा. एखादं फळ, एखादं केळ, मूठभर हरभरे, मूठभर शेंगदाणे किंवा एखादा हेल्दी ड्रायफ्रूट्स जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर ते खा, नाही तर ड्रायफ्रूट्स थोडेसे खाऊ शकता. विश्वास ठेवा, तुमचं शरीर तुमचे आभार नक्कीच मानेल आणि दिवसाचं काम अर्धं तर हलकं वाटेलच. शिवाय पोटात जर इंधन असेल तर तुमचा ऊर्जा मीटर कधीच रिकामा होणार नाही. जगातील सर्वात मोठी ताकद म्हणजे पूर्ण ऊर्जेत असलेली स्त्री, आणि ती स्त्री जर तुम्ही बनू शकला तर एकदम उत्तमच आहे. फक्त तुम्ही तुमचं इंधन म्हणजे तुमचं पोट वेळेवर भरत राहा. टिप नंबर 3, पाणी भरपूर प्या. डिहायड्रेशन हा महिलांचा लपलेला शत्रूच आहे. घरात काम करणारी महिला पाणी पिणं सर्वात जास्त पुढे ढकलते. किचनमध्ये दिवसभर ती पेटलेली आग, सतत घाम येणे, शरीर गरम होत राहणे हे सतत चालू असते. दिवसभर किचनचं काम काही संपत नाही, पण पाणी अर्धा ग्लाससुद्धा पिलं जात नाही. असं तुमच्यासोबत पण होतं का? होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर काही थोडंसं पाणी जास्त पिलं तर काही हरकत नाही, थोडं पाणी पित राहिलं तर काही हरकत नाही, पण ते आपल्या लक्षात येतच नाही. तर पहा, तहान लागल्यावर थोडं तरी पाणी प्या. थोडंसं 2-3 वेळा 2-3 मिनटे बसून शांततेत पाणी प्या. सर्वात महत्त्वाचं, काम करत असताना घाईघाईत पाणी कधीही पिऊ नका. तर पहा, एखादा चहा, थोडासा घोटभर, एखादी कॉफी शांतपणे निवांतपणे बसून घेतली तर काहीही हरकत नाही, पण त्याचबरोबर पाणीसुद्धा थोडं पित राहणं गरजेचं आहे. तर मग पाणी का पिऊ, बरोबर ना? मला तहान लागलेलीच नाही आहे, हा तहानलेला खेळ नाही आहे. शरीराला जेव्हा आपल्याला जाणवतं तहान लागली तेव्हाच पाणी पिणं गरजेचं नाही आहे, सतत थोडं पाणी पिणं गरजेचं असतं. तर शरीराची पाणी पिण्याची एक गरज आपल्या शरीराची असते, त्याच्यामुळे डिहायड्रेशन आपल्या शरीरात येत नाही. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले म्हणजे डिहायड्रेशन झाले, तर डिहायड्रेशन हळूहळू आपल्या शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेतं. मग डोळे कोरडे पडतात, जड वाटतं, हातपाय दुखतात, झिंझिण्या येतात, थकवा येतोच, कधीकधी चक्करही येते. पण महिला याकडे दुर्लक्षच करतात, लक्षच देत नाहीत आणि मग म्हणतात काम खूप आहे, पण शरीर काही मशीन नाही. ठीक आहे, शरीर काही मशीन नाही हे आपल्या महिलांना समजतं, पण ते काही आचरणात येत नाही. पण नक्की ही आठवणीत गोष्ट लक्षात ठेवा, शरीर आपले मशीन नाही. म्हणून दिवसभर पाणी आपल्याला पित राहायचं आहे. त्यासाठी तुम्ही दिवसभर पाणी बाटलीत भरून घेऊन आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी ती बाटली
ठेवू शकता. प्रत्येक तासाला थोडं घोट पाणी पीत राहणं गरजेचं असतं. तर पहा, आपल्याजवळ जर पाणी असेल तर आपल्याला बरोबर त्याची आठवण होते. हळूहळू तुम्हाला पाणी पीत राहिलं तर तुम्हाला जाणवून येईल की हळूहळू तुमचे डोळे आणि तुमचं शरीर हलकं वाटेल, चेहऱ्यावर एक चमक येईल, तेज येईल आणि थकवाही नाहीसा होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपले शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. पाणी हे फुकट मिळतं, फक्त ते पिणं लक्षात ठेवावं लागतं. पहा, फुकट मिळणाऱ्या गोष्टींची किंमत आपल्याला कधीच नसते. पण लक्षात ठेवा, पाणी हे तुमचं हेल्थ इन्शुरन्स आहे. टिप नंबर 4, वारंवार वाकून काम करणं तुमच्या कंबर व गुडघ्यांचा शत्रू आहे. हळूहळू शरीराचा आकार बदलतो. जर तुमचं काम वाकून करण्याचं काम असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कमरेवरती होतोच. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण नंतर कमरेचा आकार बदलायला लागतो. अनेक महिला म्हणतात, कमरेत विचित्र दुखणं असतं, वाकून काहीतरी उचललं की वेदना वाढतात, जास्त वेळ उभं राहिलं तर पाय दुखतात. हे अचानक होत नाही. रोजचा चुकीचा पोश्चर आपलं जे असतं ना, ते आपल्याला चेतावणी देत असतं. म्हणजे आपली उभं राहण्याची, काम करण्याची, वाकून काम करण्याची जी पद्धत असते ना, ती. विशेषतः आपण सिंकमध्ये भांडी घासताना, भाजी चिरताना ह्या समस्या जाणवतात. जर तुम्ही पोछा लावत असाल तर समजा तुमची कंबर रोज मेहनतीचं काम करते. जरी दिसाय ते काम असलं तर त्याला मेहनतही लागतेच. एक छोटी सवय, वाकण्याऐवजी गुडघे वाकून बसा. काम करताना थोडंसं पुढे सरा, पुढे पाय पसरा. बसून काम असेल तर ठीक आहे. थोड्या टिक्स आपण सुद्धा तिथे वापरायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास कमी होतो. दोन्ही हातांनी उचलताना वस्तू दोन्ही हातांनी उचला, जड वस्तू. त्याच्यामुळे जास्त कमरेवरती लोड येणार, ताण येणार नाही आहे. फक्त गरज आहे ते पूर्ण आयुष्य स्मार्ट वर्क करण्याची. कारण या सवयी लावून घेतल्या, म्हणजेच ह्या स्मार्ट वर्कच्या आपण सवयी लावून घेतल्या तर आपलं रोजचं काम हलकं होणार आहे. रोज आपल्या शरीराची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. टिप नंबर 5, प्रत्येक 2-3 तासांनी 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. हा ब्रेक फक्त आराम नाही, मानसिक उपचारच आहे. घरकाम हे असे पुस्तक आहे ज्यांची पाने कधीच संपत नाहीत. एक झालं की दुसरं झालं की तिसरं, असं चालतच राहतं. तर या चक्रामध्ये महिला पूर्ण दिवस एका श्वासात काम करत राहतात आणि मेंदू सतत त्यांचा थकत राहतो आणि एका तणावाखाली राहत असतो. शरीर थकते पण मेंदूही तितकाच थकून जातो. म्हणून 2-3 तासांनी फक्त 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. तुमचं शरीर आणि मेंदू दोन्ही रिसेट ते करत असतं ते 5 मिनिटाचा कालावधीमध्ये. 5 मिनिट बसा, डोळे बंद करून शांत बसा, एखादं खोलवर श्वास घ्या आणि सोडा, बरोबर. आणि खांदे सैल सोडा. 5 मिनिटे शांत बसून श्वास घ्या, सोडा, खांदे सैल सोडा. हे 5 मिनिटं रिलॅक्स बसून जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक प्रकारचा रिलॅक्स फील येईल. मेंदूत साठलेली सगळी गरमी बाहेर काढून टाकली जाते आणि नवा ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता तेव्हा शरीराला वाटतं, हो, मी महत्त्वाचे आहे. हळूहळू मूड स्थिर राहतो, चिडचिड कमी होते आणि घरच्यांशी बोलताना त्रास जाणवत नाही. हा ब्रेक तुमच्या दिवसाची छोटी एक सुट्टी आहे, ज्यात तुमच्या मानसिकतावरती आणि तुमच्या मानसिक शांततेवरती काम करणार आहेत. टिप नंबर 6, स्वतःला मशीन समजू नका, काम वाटून घ्यायला शिका, नाहीतर शरीर बंड होईल. घरातील अनेक महिला मोठी चूक करतात. त्यांना वाटतं सगळं काम त्यांनीच करावं. पण ही विचारसरणी तुम्ही बदलायला हवी. तुमची शारीरिक आणि मानसिकता दोन्ही प्रकारे थकून जात असते जेव्हा तुम्ही पूर्णपणे घराची जबाबदारी स्वीकारता. तुमचे शरीर आणि मेंदू सतत ओव्हरटाईम करत असतं आणि ओव्हरटाईम बर्नआउटमध्ये बदलतं, ज्याला महिला साधा थकवा समजतात आणि दुर्लक्ष करतात. पण जर घरात 2 लोक असतील तर कामात थोडी मदत घेता येईल तर नक्कीच घेतली गेली पाहिजे. मुलं लहान असतील तर त्यांच्या वयानुसार छोटी कामं त्यांना द्या. त्यांना कामाची सवय पण लागेल आणि थोडंसं त्यांना काहीतरी केल्याचा आनंद देखील मिळेल. खेळणी गोळा करणे, पसारा आवरणे, जर मूल थोडंसं मोठे असेल तर देवपूजा वगैरे करणे, ही सवय त्याला लागते आणि संस्कार पण एक प्रकारचा त्यांच्यावरती रुजला जातो. सुपरवुमन बनणं छान वाटतं, पण सुपरवुमन बर्नआउटमध्ये रूपांतर झाल्यावरती खूप धोकादायक असतं. कारण तुम्ही
माणूस आहात. तुमच्या शरीराला मनाप्रमाणेच थोडीशी विश्रांती आणि आराम हवा असतो, फक्त काम नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 7, दिवस संपण्याआधी 10 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. इथूनच खरी ऊर्जा पुन्हा तुम्हाला परत मिळत असते. दिवसभराचं काम संपल्यावर शरीराला छोट्या भावनिक दिलासाची गरज असते. पूर्ण दिवस तुम्ही घरासाठी खूप काही केलेलं असतं. कोणाला जेवण, कोणाला औषध, कोणाला डब्बा, कोणाला बॅग भरून देणे, घराची साफसफाई करणे, कोणाला नाश्ता तर कोणाला चहा. पण स्वतःसाठी काय केलं? यामध्ये दिवसाच्या शेवटी 10 मिनिटे तुम्ही स्वतःसाठी द्या आणि हे 10 मिनिटे तुमच्यासाठी ते बक्षीसच असणार आहे. हलकासा चहा, हर्बल टी, एखादं गाणं, एखादं सॉन्ग, एखादा आवडता क्षण आठवा. निवांतपणे थोडंसं बसून, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल. हा वेळ तुमच्या आत्म्याला रिचार्ज करेल, मनाला रिचार्ज करेल. हे 10 मिनिटं तुमच्या मेंदूला सांगतात, आजही तुम्ही खूप काही केलं, आता थोडंसं स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या. यामुळे मेंदू शांत होतो, तणाव कमी होतो आणि रात्रीची झोप छान पद्धतीने लागते. जर तुम्ही 10 मिनिटे रोज ही दिली तर दुसऱ्या दिवशी पूर्ण उत्साहाने आणि पूर्ण मूडने काम करण्याला तुम्ही रेडी होता. हा फक्त सेल्फ केअर नाही, हा एक सेल्फ रिस्पेक्ट आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, घर तुमचं आहे पण शरीरही तुमचंच आहे. आणि जर तुम्ही स्वतःलाच थकवला तर कोणतंही काम, घरातील काम, कोणतंही नातं, कोणतीही जबाबदारी नीट पार तुम्ही पाडू शकणार नाही. म्हणूनच आजपासूनच या 7 गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि तुम्हाला स्वतः जाणवेल, आपण आपलं मन, शरीर हलकं आणि शांत झाले आणि आनंदात बदलले. तुमच्यावरती पूर्ण घर टिकलेलं असतं, पूर्ण घराची जबाबदारी टिकलेली असते. त्याची काळजी घेणं तुमचं एक कर्तव्य आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः एक परफेक्ट अशा पद्धतीने असलं पाहिजे. शेवटी तुम्ही सुंदर आणि सुगरण अशा पद्धतीच्या आपल्या गृहिणी आहात. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच हेल्दी, पॉझिटिव्ह, मोटिवेशन, गृहिणींसाठी हेल्पफुल ठरणाऱ्या व्हिडिओंसाठी आणि माहितींसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला आणखी अजून व्हिडिओ पाहायला आवडतील, माहिती पाहायला, ऐकायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपले व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या समस्यांवरती येतील. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब बटन दाबल्यावरती समोरील बेल आयकॉन बटन दाबा, त्याच्यामुळे आपले सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक त्या गृहिणीला शेअर करा ज्यांना स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे पण वेळ काढत नाहीत, ज्या दिवसभर घर सांभाळतात पण स्वतःला सांभाळण्यास विसरतात. त्या देखील हे व्हिडिओ नक्की पाहतील. लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं स्वार्थी गोष्ट नाही, ही पण एक सर्वात मोठी जबाबदारीच आहे, सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही स्वतःच्या घरासाठी धडपडत असतात, बरोबर ना? पण स्वतःसाठीही काहीतरी केलं पाहिजे. तर कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की लिहा की मी स्वतःसाठी आजपासून नक्की वेळ काढेल आणि काळजी घेईल. आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. आणि आजचा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.